हफ्ते गिनता नहीं, रोज रोज काम करके मैं थकता नहीं। ये समाज जितना भी कहले मुझको, मैं डीट किसके बाप की भी सुनता नहीं। बजाता मैं प्रदीप ऑन रिपीट और बजते ही बजते नींद आती। तुम करते रहो अपने सपनों को फील, मैंने बैठी सजा दी डायरेक्ट बड़े शौक मैंने बाबा रात्री एवढा अवघड झाला डायरेक्ट काहीच जरूरत डायरेक्ट खरे बटन खराब झाला काय आहे बहुतेक बटन खराब तर हे फॉग लाईट इन्स्टॉल करतो आपण हो सके तो जब मेरे हम कहना मुझे मेरी बातों ने बुलाया, तेरा गम इस भ्रम में रहता मैं। वैसे तो मेरे बहुत हिस्से मैं न छोड़ता बिस्तर पे ना किसके, कर चुकाता हूँ मेरे किश्ते, हम किस और किश्तों के बीच घिसते। सोच के रोज रोज मैं आणि आपल्याकडे छोटा बेबी पण आलाय, त्याच्यामुळे एवढं काही लक्ष इकडे लागत नाहीये। बाकी आता काही एवढे कामं उरलेले नव्हते, बाकीचे कामं होऊन गेले होते, थोडंफार एडिटिंगचं वर्क बाकी आहे। तुम्ही रथ उत्सवचा ब्लॉग पाहिला असेल, तो जस्ट मोठो ब्लॉग होता आणि छान प्रकारे करण्याचा मी प्रयत्न केला आहे। हां, पद्मालय गेस्ट हाऊसजवळ इथे मी एक चहा घेतो मस्त, कारण इथली चहा मला खूप आवडते। चहा आता बंदच करायची डायरेक्ट। चला, हे चहाचं शॉप आहे, पण गर्दी एवढी राहते डायरेक्ट उभं राहायला जागा नाही राहत, त्याच्याकरता गाडी थोडीशी साईडला पार्किंग करावी लागते। रथ उत्सवच्या दिवशी काय गर्दी होती, त्या दिवशी स्वप्नीलचा उपवास होता आणि मी पार्सल घेत होतो साबुदाणा वडे। जसे वडे टाकले ना त्यांनी प्लेटमध्ये, तसे डायरेक्ट गायब झाले। म्हटलं भाऊ इथे काही भेटणार नाही, 15 म्हणजे अर्धा तास तरी वेटिंग करावी लागली असेल, एवढे लोक तुटून पडले होते त्या वड्यावाल्याच्या गाडीवरती। तसंच म्हणजे थोडंसं फेस्टिवलचा माहोल होता आणि गर्दी खूप होती, त्याच्यामुळे लोक घरी जेवण बनवणं खूप बऱ्याचशा लोकांनी टाळलं असेल, कारण चायनीजच्या गाडीवर सुद्धा मला 15 ते 20 मिनटं लागले। हे आपलं जळगावमधलं गोलाणी मार्केट। चलो रे बाबा काका, चला 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 चला। गाडी ना प्रॉब्लेम देते एकदम गिअर टाकायला, त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम होतो एकदा चेक करावं लागेल। ऑइल पण भरपूर दिवस झाले चेंज केलं नाही, तर ऑइल पण चेंज करावं लागेल। थोडा मोठा खर्च होणार आहे असं वाटतंय मला, कारण चेन व्हीलचा पण आपल्याला आवाज येतोय। सकाळी लाईट इन्स्टॉल केले, खतरनाक उजेड देत आहे बंदे। बऱ्याच दिवसापासून आपल्या जळगावमध्ये एअरपोर्ट आलं आहे आणि एअरपोर्ट सुविधा पहिल्यांदा बंद पण पडली होती, प्रॉपर रिस्पॉन्स भेटत नव्हता, तर आता बरंच रिस्पॉन्स पण भेटतो आहे। त्यांनी अजून 2-3 स्पॉट पण चालू केले मे बी अजून। म्हणजे माझी इच्छा आहे की लवकरात लवकर एखादी राईड करावं किंवा एखाद्या ठिकाणी या आपल्या जळगावच्या एअरपोर्टचा एक लाभ घ्यावा। बऱ्याच दिवसापासून प्लॅन करतो आहे, विचार करतो आहे, पण तो प्लॅन योग्य काही जुळत नाही आहे।
तर लवकरच करूया तो पण आपण फायनल. कोणतेही यश काय म्हणता यार, ते यशाची पहिली पायरी एकदम छोटी असते. पहिल्या पायरीवरून आपण दूसऱ्या पायरीवरती जाऊ. तर आपला क्यों ना अपने जलगांव का एयरपोर्ट का भी लाभ लिया जाए. आहे की नाही. तर मग करूया त्या हिशोबाने पण प्लॅन. पण सध्या आता डेली ब्लॉगचा मी प्रयत्न करतो आहे. डेली ब्लॉग करूया आणि चॅनलचा विकास करूया. बिर्याणी सॉरी गाईज. बरेचसे कामं पेंडिंग बाकी आहे. म्हणजे माझ्या लिस्टमध्ये ना एक हे पण होतं इंस्टा 360चं माउंट. इंस्टा 360 होता, इंस्टा 360 पण आला आहे आणि माउंट पण आला आहे. म्हणजे एक्स्ट्रा अँगल असला ना तर मजा येते यार. माझ्यासोबत गोकी आहे. गोकी याला ओळखत असाल तुम्ही, गोकुळला. पाहून मस्त. त्याच्या गाडीला आहे नवीन शिलमा गोली होती. परत ते बऱ्याचशा जणांच्या टायराला तुम्ही पाहिलं असेल ते व्हील कॅप वगैरे असतात त्या लावल्या होत्या. बऱ्याचशा गोष्टी म्हणजे व्लॉग वगैरे नाही बनवत तो, फक्त एक शौक आहे. आणि त्या हिशोबाने तो गाडीला असं वाटतं की कुठेतरी राईडला जाणार आहे आपण लवकरच. त्या हिशोबाने त्याने पूर्ण गाडी रेडी केली होती की हा रायडर गाडी वाटली पाहिजे भाई. तो रायडर लोकांचा लुक नसतो का, त्या हिशोबाने तो प्लॅन करत होता. तर ते पण आहे. एक राईड पण आपण लवकरात लवकर करू. संडे राईड पण मी करण्याचा प्रयत्न करणार आहे. बरेचसे प्लॅन आहे. आता सध्या पहिले आपण डेलीवरती आपण कॉन्सन्ट्रेशन करू. डेली ब्लॉग्स कसे आपले कंटिन्यू होतील. हेच ते आपलं जळगावचं एअरपोर्ट. इथूनच आपण एखाद्या दिवशी गोवा, मुंबई किंवा पुणे किंवा हैदराबादचा तर काही एवढा विषय नाही लवकर, पण प्रायोरिटी आहे गोवा, मुंबई आणि पुणे हे असू शकतं. बाकी मित्रो, आता मी 80च्या स्पीडवरती चालतो आहे. जर माईकचा आवाज जर क्लिअर येत असला ना तर एकदम वेल अँड गुड होऊन जाईल माझ्यासाठी. नाहीतर 80च्या स्पीडवरती ना 80च्या स्पीडवरती ना डायरेक्ट खतरनाक काम होतं. डायरेक्ट एकदम फाटून जातो आवाज. संडे राईड म्हणजे संडे राईडचा प्लॅन तसं तर आपल्यासाठी सगळे दिवस सारखे आहे, तसं काही विषय नाही आहे. पण संडे राईड एक राईड असते आणि त्याला एक नाव पण पडलं. त्या हिशोबाने आपण एक प्लॅन करू संडे राईडचा. थोडंसं आजूबाजूलाच आपण 50, 60, 70, 100, 150 किलोमीटर आपण असं काहीतरी राईड करू असा माझा प्लॅन आहे. म्हणजे मी सोलो करणार आहे. बाकी तुम्ही जर माझा ब्लॉग पाहत असतील आणि तुम्हाला असं कुठेतरी फिरायची इच्छा होत असेल तर यू कॅन जॉईन मी. तसं मी एक राईड करेल जसं पॉसिबल होईल तसं. तर त्या हिशोबाने मी पुढे सांगत जाईल. जर आपल्याला असं वाटतं की आपण सोबत ग्रुपने राईड करावं, वेगवेगळे ठिकाण एक्सप्लोअर करावे, सो आपण सोबत राईड करायला काही हरकत नाही आहे, असं म्हणायला काही हरकत नाही आहे. तर आपण सोबत राईड पण करू. चालता का काका थोडं शायला. तो पागल. अरे त्या पागलनं ब्रेक मारला नाही. बोलू नको का मग. गोकुळच्या मित्राचा भाऊ निघाला तो. नाही तर थोडंसं पुढे जाऊन, कारण ना मागे म्हशी होत्या, पुढे म्हशी होत्या, डायरेक्ट ब्रेक मारू शकत नव्हतो. त्याच्यामागे ही गाडी होती आणि ही गाडी होती. तर अचानक जर ब्रेक मारला असता तर ही गाडी मागून आली असती. यार अशा गोष्टी होत राहतात. थोडंसं आपण अवेअरनेस ठेवला पाहिजे या गोष्टीचा, सगळीकडे लक्ष ठेवलं पाहिजे. पाऊला सिनेमॅटिक घ्यायचे. छोटे पैक में बड़ा दिल, 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 छोटे पैक में बड़ा दिल.
घ्र